महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशान्वये व श्री मोहम्मद सलमान आझमी माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26/11/2024 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर, जिल्हा कारागृह व लाईफलाईन वेलफेअर सोसायटी सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृह सोलापूर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी माननीय मोहम्मद सलमान आझमी अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर यांच्या हस्ते संविधान उद्देशिकेचे प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। तसेच उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। सदर प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे सचिव उमेश देवर्षी, कारागृह अधीक्षक तांबोळी, लाईफलाईन वेलफेअर सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप तांबोरे तसेच मुख्य लोक अभिरक्षक स्नेहल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत कारागृहातील सर्व कैद्यांना संविधानाविषयी व कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। सदर प्रसंगी लाईफलाईन वेलफेअर सोसायटीचे सदस्य श्रीमती मृणाल मोरे यांनी कारागृहातील कैद्यांना व्यसनाच्या दुष्परिणाम संदर्भात तसेच व्यसनमुक्ती उपचार आणि आनंदी मानसोपचार इत्यादी विषयी व्याख्यान व परिसंवादाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले। या कार्यक्रमासाठी समुपदेशक, मानसोपचार तज्ञ, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते अशा विविध व्यक्तींचा समूह कारागृहात जनजागृती करण्याकरिता उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता लोक अभिरक्षक कार्यालयाचे न्यायरक्षक श्रीमती देवयानी किणगी तसेच सर्व लोक अभिरक्षक कार्यालयाचे सर्व न्यायरक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी व सोलापूर कारागृहाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। याचा आढावा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार गफूर सौदागर यांनी। सर्व मान्यवरांचे आभार। मी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री आझमी सरांना विनंती करते की त्यांनी या पुस्तकांचे प्रातिनिधिक स्वरूपात श्री तांबोळी यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या कार्यक्रमास उपस्थित आदरणीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री मोहम्मद सलमान आझमी सर आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो। आपल्या भारतीय राज्यघटनेस आज 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करतोय आणि सरांच्या सूचनेनुसार त्याचं उद्घाटन आणि सुरुवात आपण आपल्या या कारागृहामधून करतोय। त्याचं मुख्य कारण म्हणजे आपलं जे कारागृह आहे ना, आपल्या कारागृहामधली शिस्त ही महाराष्ट्रामध्ये नावाजलेली आहे। त्याच्यासाठी तुमचं सर्वांचं कौतुक आणि आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण मागच्या 4-5 महिन्यामध्ये इथं अनेक उपक्रम राबवतोय। विधी सेवा क्लिनिक आपण सुरू केलेलं आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये आपलं एकमेव कारागृह असं आहे की जिथं एकही व्यक्ती अशी नाहीये की त्याला वकील नाहीये। आपल्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपण प्रत्येक व्यक्तीला इथं वकील पुरवलेला आहे आणि सरांच्या सूचनेनुसार आम्ही इथं वेगवेगळी व्हिजिट करतो आणि मला सांगायला खूप आनंद होतो की आपल्या कारागृहामध्ये फक्त 2च असे व्यक्ती राहिलेले की ज्यांना जामीन पूर्तता होऊ शकल्यामुळे राहू शकत नाही, त्यांना इथं ठेवावं लागलेलं आहे। इतर सगळ्यांची मुक्तता झालेली आहे। यासाठी मी जेल प्रशासनाचा आणि सरांचं मनापासून आभार मानतो। उपस्थित ठेवावं आणि आपल्या आरोग्यविषयक समस्या उद्भवू नयेत याविषयी आपल्याला मार्गदर्शन शिबिर आपण आयोजित केलेलं आहे। त्याचा निश्चित फायदा आपल्या सर्वांना होईल अशी मी आशा बाळगतो आणि माझी 2 शब्द संपवतो। माझे सहकारी श्री देवर्षी साहेब, लाईफलाईनचे सन्मान्य पदाधिकारी, व्यासपीठवर LADCS चे ॲडव्होकेट राऊत मॅडम, तसेच तांबोळी साहेब, बाबर साहेब आणि माझे सर्व बंधू भगिनींनो, आजच्या दिवशी भारताची घटना आपण स्वीकार केलेली होती। आता याला 75 वर्ष झालेले आहे। आता आपण लगेच प्रस्ताविका वाचली, त्याच्या एक एक शब्दात जे अर्थबोध होते, एक सर्व नागरिकांना जे खालच्यापासून वरपर्यंत
त्यांना लागू होणारी एक एक शब्द आहे त्याच्यात. हे संविधान तयार करताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जे कमिटीचे सदस्य होते सर्वांनी हे या देशातली असलेली तळागाळातली असलेल्या लोकांची सर्वांचा विचार करून हे संविधान तयार करण्यात आलेला होता. आणि आज कोणत्याही कारणास्तव आपण इथे सूचना दिली होती की काही संविधानाची पुस्तके आपल्याला वितरण करावी, जेणेकरून जे आपण संविधानाचं वाचन करावं आणि या देशाला घडविण्याकरिता आपण चांगले नागरिक व्हावा. जे काही आपल्या घडलेलं आहे त्याला विसरून आपण जे आहे हे मी सांगणार हे जेल नाही आहे, हे रिफॉर्म आहे. तुम्हाला जे आहे एक संधी आहे, जे काही घडलेलं आहे त्याच्या पश्चाताप करण्याची संधी आहे आणि आपण हे संविधानाला अनुसरून करून आपल्याला दिलेल्या अधिकाराचा उपयोग करून आपण चांगला नागरिक म्हणून व्हावा आणि जे आहे देशाच्या तरक्की आणि उन्नतीसाठी आपण प्रयत्न करावा अशी मी आशा व्यक्त करतो. आणि इतर कार्यक्रम पण आपल्यासाठी राबवण्यात येत आहे. त्या मेंटल हेल्थचे एक मेंटल हेल्थ कार्यक्रम पण आहे. आपण त्याचा पण जे आहे लाईफलाईन संस्थांनी केलेला आहे, त्यामध्ये आपण सहकार्य करावं त्या संस्थेला. आणि जसं देवर्षी साहेबांनी सांगितलं की आपला जे एक मॉडेल आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि आपले इथले जेलचे कर्मचारी जसे आपल्याला कॉपरेट करतात तसं आपण पण त्यांना कॉपरेट करावा. कारण त्यांना जे आहे तुमच्याशी काही वय नाही आहे, त्यांनी ते आपली ड्युटी करतात, तुम्ही पण त्यांना कॉपरेट करा. आणि जे आहे आपल्याला जे काही जे सुविधा शासनाप्रमाणे दिलेली आहे नियमाप्रमाणे ते पूर्ण प्रयत्न करतात ते देण्याचा आणि आपण तर लाभ घ्यावा. आणि जे आहे लिगल एड जे काही आमच्याकडून होते आणि जे लिगल सर्व्हिस अथॉरिटीमध्ये परमिसिबल आहे जे काही आहे आम्ही सर्व देण्याचा प्रयत्न करतो. कोणतेही असं बंदी नाही ज्याला आम्ही न्यायिक सवलत दिलेली नाही आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास आवर्जून प्रस्ताविका वाचली, त्या प्रस्ताविकाचं अनुसरण करून एक चांगला नागरिक म्हणून आपण घडून यावा अशी आपण या क्षणी शपथ घ्यावी. आणि मी जास्त वेळ घेणार नाही, मी माझ्या शब्दाला विनंती करतो आणि आयोजकांनी मला बोलवलं आणि या कार्यक्रमास बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आदरणीय उपस्थित मंचावर सर्व माझे मान्यवर व माझ्या समोर उपस्थित असलेले बंदी बांधव मित्रांनो, आज दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिन 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला. जे संविधान वाचन करण्यासाठी आपल्याला जेलमध्ये प्रमुख अतिथी म्हणून श्री आझमी साहेब मुख्य न्यायाधीश आपल्याला वेळ दिलेला आहे. जरी जेलचा कार्यक्रम असला तरी आम्हाला असं वाटतं की साहेबांनी पूर्ण वेळ देऊन साहेबांनीच पूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याबद्दल सरांनी देखील वेळात वेळ काढून आल्याबद्दल कार्यक्रम प्रशासन त्यांचा खूप खूप आभारी आहे. तरी मी संविधान वाचनाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सोलापूर जिल्हा कारागृह येथून तुरुंगाधिकारी सेमी 1 हिदायत तांबोळी आज दिनांक 26/11/2024 रोजी सोलापूर जिल्हा कारागृहामध्ये संविधान दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून माननीय जिल्हा व सत्र न्यायालय येथील माननीय श्री आझमी साहेब तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील सचिव न्यायमूर्ती देवर्षी साहेब यांच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी विधी सेवा प्राधिकरणाकडून संविधानानिमित्त कार्यक्रम घेऊन त्याची पूजा करून आज जो काय कार्यक्रम घेत आलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. तसेच सोलापूर जिल्हा कारागृहातील सर्व बंद्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून पूर्णपणे बंद्यांना वकील तसेच त्यांचे काही जामीन झालेले असतील किंवा त्या जामिनाबद्दल काय अडचण असतील त्याबद्दल वारंवार विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती देवर्षी स्वतःहून सहभाग घेऊन त्यांच्या अडीअडचणींना पाठपुरावा करत परत त्यांची टीम जी आहे ही टीम जेला वेळोवेळी भेट देऊन सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्याच अनुषंगाने आज संविधान दिन साजरा करण्यात आलेला आहे. मी सुद्धा भरपूर योगदान दिलेलं आहे आणि आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. त्याबद्दलही त्यांचे मी धन्यवाद मानतो.